नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आहे आपल्या आरीवर्क सिरीजचा डे 4। तर आज आपण पाहणार आहोत चेन स्टिचसाठी आपल्याला लागेल कटर, आरीवर्कची सुई, जरीचा थ्रेड, पेन्सिल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्या अगोदर जरीच्या थ्रेडला गाठ मारून घ्या। ज्या पद्धतीने सिंपल धाग्याची गाठ मारतो त्याच पद्धतीने जरीच्या थ्रेडची गाठ मारून घ्यायची आहे। गाठ बसत नसेल तर जरी थ्रेड 2-3 पदरी करून साधी गाठ मारली तरी चालेल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही गाठ मारून घ्यायची आहे। यानंतर आरी वर्क करताना एका हातात सुई पकडायची असते आणि दुसऱ्या हातात हा धागा पकडायचा असतो। तो कसा पकडायचा चला बघूया आपण। आपल्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर गाठ ठेवून अंगठ्याने घट्ट पकडायची आहे आणि या दोन्ही बोटांच्या जवळील बोटाला धागा गुंडाळून पुन्हा चिमटीत पकडायचा आहे। ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हालाही असंच करायचं आहे। आणि जर तुम्हाला समजलं नाही तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, तुम्हाला नक्की समजेल। चला तर मग स्टिचला सुरुवात करूया। स्टिचला सुरुवात करण्याआधी पेन्सिलने रेष ओढून घ्या, कारण स्टिच करताना आपली स्टिच वाकडी जाणार नाही। आपण डाव्या हातामध्ये पकडलेला धागा रिंगच्या खाली जिथे वर्क करणार आहोत तिथे धरून ठेवायचा आहे। त्यानंतर आरी वर्कची सुई खाली टाकायची आणि धागा सुईला अडकवून अलगद वरती ओढून घ्यायचा। हे बघा, मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे। सुई आतमध्ये टाकायची, धागा गुंडाळायचा आणि हा धागा वरती अलगद ओढून घ्यायचा। वरती खेचलेला धागा सुईमध्ये तसाच पकडून खाली उरलेला धागा आपल्याला खाली ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली गाठ वरच्या दिशेने येणार। इथेच आपली पहिली स्टिच तयार होते। हीच प्रोसेस आपल्याला पुन्हा करायची आहे। सुई खाली टोचायची, धागा वरती ओढायचा। हे करत असताना धागा लूज पडू द्यायचा नाही, वारंवार खेचत राहायचं। मी झूम करून दाखवत आहे तुम्हाला, व्हिडिओ नीट बघा म्हणजे तुम्हाला चेन स्टिच कशी घ्यायची हे समजेल। आणि एवढं पण खेचायचं नाही की कापड ताणले जाईल। आणि महत्त्वाचे, ज्या दिशेने आपल्याला स्टिच करायचे आहे त्याच दिशेने सुईचे टोक असायला पाहिजे। हे बघा, व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे सुई टोचायची, धागा गुंडाळायचा आणि वरती ओढायचं, परत सुईचं टोक समोर करायचं आणि परत सुई टोचायची, नंतर धागा वरती ओढायचा। ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हालाही करायचं आहे। ही प्रोसेस वारंवार करायची आहे, यालाच आपण चेन स्टिच म्हणतो। ही स्टिच जर तुम्हाला जमली तर आरी वर्क तुम्हाला नक्की जमेल, यात कसलीच शंका नाही। म्हणून तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढंच तुम्हाला चांगलं जमणार। पुढील व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच वापरून वेगवेगळे शेप्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तर पुढील व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि जे कोणी हे व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी सुद्धा आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आणि ज्या ताईंना बाहेर जाऊन आरी वर्क शिकायला जमत नाही अशा ताईंना नक्की शेअर करा। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।